डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजपचे सर्व कार्यकर्ते आपण पाहतोय मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चानं हे छुपं आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांना या ठिकाणी सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा करावा लागलाय। आपण ही परिस्थिती पाहतोय ज्यावेळी पोलिसांनी हातात लाठ्या घेतल्या आणि या सगळ्या आंदोलकांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। एकूणच आंबेडकरांवरील वक्तव्य जे अमित शहांनी केलं होतं त्यावरून विरोधक आक्रमक झाले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप सुद्धा काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचं इथे आपण पाहू शकतोय। लाठीचार्ज केला तर आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी आता या तोडफोड करण्यात आलेली होती। मात्र पोलिसांना हे कुठेही ऐकलेले नाहीयेत। मात्र आता पोलिसांनी या ठिकाणी बघू शकतो लाठीचार्ज करण्यात आहे। या ठिकाणी पोलिसांकडून जे भाजपचे कार्यकर्ते आहेत युवा मोर्चाचे त्यांच्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात येत आहे। आपण दृश्यांमध्ये हे आंदोलन करणे बघू शकतो। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागलाय कारण हे आंदोलक अतिशय आक्रमक झालेले होते। त्यांनी आधी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये शाईफेक केली आणि त्यानंतर दगडफेक सुद्धा त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये केली आणि त्यानंतर लगेचच पोलीस इथे आले। मोठा फौजफाटा पोलिसांचा इथे तैनात करण्यात आला आणि या पोलिसांकडून आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या आंदोलकांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय कारण प्रचंड आक्रमक हे आंदोलक झालेले होते। एकूणच बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अमित शहांनी संसदेत जे वक्तव्य केलं त्यानंतर विरोधक प्रचंड आक्रमक झालेले होते। विरोधकांनी अमित शहांना माफी मागा अशी सुद्धा मागणी केली होती। मात्र त्यानंतर एक मोठं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू झालं आणि त्याचेच पडसाद आता महाराष्ट्रात सुद्धा उमटतात। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईमध्ये भाजपनं विरोधकांना उत्तर देण्यासाठी हे छुपं आंदोलन प्लॅन केलं होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यालयाच्या वर त्यांनी शाईफेक केली, दगडफेक केली। के ऊपर अटैक करके जो उन्होंने इंसल्ट किया उससे उनका पेट नहीं भरा तो अभी जो उनके लिए लड़ाई कर रहे हैं उनके ऑफिस पे अटैक कर रहे हैं। संविधान को मानने वाले लोगों के ऊपर अटैक कर रहे हैं। संविधान को बचाने वाले के आज राहुल जी के साथ पार्लियामेंट में किया और साथ साथ में हमारे ऑफिस में किया। अगर ताकत था तो इंटीमेशन देकर आते, ऐसा क्या चोर की तरह आकर अटैक करके गए। इंटीमेशन देते ना, पुलिस को मालूम था, पुलिस इंटीमेशन देकर आते, हम निपटते थे। ऐसा क्या है, कोणाला मारलं संपूर्ण दिसत आहे। या ठिकाणी काँग्रेसचे हे कार्यालय आहे आणि काँग्रेसच्या कार्यालयामधल्या लोकांवर त्या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी शाईफेक केली आणि त्यानंतर या आंदोलनाची कल्पना द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। अचानक हे छुपं आंदोलन भाजप युवा मोर्चाने केलं आणि त्यानंतर हा मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। केंद्र में बाबा साहेब आंबेडकर के विरोध में जो वक्तव्य किया है वो अतिशय निंदनीय है और उसके विरोध में संपूर्ण देश की जनता रोड पर उतर चुकी है। और ये लोग बीजेपी के लोग, यहाँ के लोकल के लोग बीजेपी कांग्रेस कार्यालय पे आकर दादागिरी करेंगे तो हम कांग्रेस के निष्ठावान कार्यकर्ता है और कांग्रेस पार्टी के बचाव के लिए, हमारे कार्यालय के बचाव के लिए हम आएंगे नहीं क्या वहाँ पे? बोलिए ना। पुलिस भी लेट आई है, उसको नहीं, पुलिस लेट आई वो अभी तो सरकार उनकी है ना। पुलिस भी तो डरती है ना कि कहीं उनकी नौकरियां ना चली जाए। उनकी नौकरियां के लिए पुलिस भी तो डर रही है ना। अब तो हर मेरा नाम वैशाली गावडे, महिला माझ्या अंगावर बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी हात उचलला। मी हट्टी होते, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर हात उचलला। मी फक्त आमचं कार्यालय वाचवण्याचा प्रयत्न केला, मी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर हात उचलला। चला मॅडम, चला इकडे, चला इकडे। आपण पाहिलं भाजपच्या या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर हात उचलण्याचा प्रयत्न केला असं काँग्रेसच्या कार्यकर्त्या वैशाली गावडे यावेळी म्हणाल्या। भाजपचे कार्यालयामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि कार्यालयामध्ये घुसले असल्या पण ही आतमधली दृश्य पाहू शकतोय। आधी काळी शाई फेकण्यात आली, त्यानंतर खुर्च्या सुद्धा फेकण्यात आला। हे सगळे जे पोस्टर्स होते ते काढून टाकण्यात आले। भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस कार्यालयावर खुर्च्या फेकल्याचं आपण या दृश्यांमधून पाहतोय आणि या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाकही झाली। कार्यकर्ते आहे युवा मोर्चाचे त्यांच्यावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात येत आहे। आपण दृश्यांमध्ये हे आंदोलन करणे बघू शकतो। जे तेजिंदर तैवाना आहेत, दिवाना आहेत, त्यांच्यावरती मोठ्या संख्येने
लाठीचार्ज केला जातो। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांच्या वतीने या ठिकाणी आता या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली होती, मात्र पोलिसांना हे कुठेही ऐकलेले नाहीयेत। मात्र आता पोलिसांनी आपण पाहतोय पोलिसांना या ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागलाय आणि त्याचीच ही दृश्य सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। भाजप युवा मोर्चानं हे छुपं आंदोलन प्लॅन केलं होतं आणि अचानक त्यांनी काँग्रेस कार्यालयावर धडक दिली आणि काँग्रेस कार्यालयावर त्यांनी खुर्च्या फेकल्या, शाई फेकली। एवढंच नाही तर दगड फेकल्याची सुद्धा माहिती इथे समोर येते। आताच आपण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया ऐकल्या, तर या आंदोलनाला आम्ही सुद्धा उत्तर देणार असल्याचं यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। ये फ्रस्ट्रेट हो